वरिंद्रा आता खाऊन घे, तुला आवडतात म्हणून पोहे बनवले. ताई पोहे आणा. मम्मा त्याला सोड, आधी मला वाढतो. हे घे. चिकू थांब ना, आधी त्याला खाऊ देत नाही तर तो तसाच जाईल नाश्ता न करता फॅक्टरीत. बघितलंस का दादू, इथे आपल्या मुलगीला एवढी भूक लागली आहे, पण काळजी कोणाची आहे? या लाडक्या लेकाची. का? कारण जर तुला उशीर झाला तर तू नाश्ता न करता फॅक्टरीत जाशील. म्हणजे मला एवढी भूक लागली त्याचं काहीच नाही, काहीच नाही. कारण दादा नाश्ता न करता निघून गेला ना तर तो ऑफिस मध्ये जाऊन करेल की नाही याची मात्र खात्री कोणालाच नसते. पण तू नाश्ता नाही केलास ना तर लंच पर्यंत किमान 4-5 वेळा तर काही ना काही बनवायला सांगून खात बसशील याची मात्र सगळ्यांना खात्री. तुला काय म्हणायचंय? म्हणजे मी एवढी फुडी आहे का? फुडी नाही, खादाड आहेस. मग आता काही बोलतोय? तुला बघ, तू शांत. जेवणाच्या टेबलवर कसले रे भांडता तुम्ही दोघं? थांबा, वाढते आधी तुम्हाला वाढते, पण फक्त आजचा दिवस. आई मी काय म्हणते, आपलं घर चकाचक करून घेऊयात, कारण इंद्रा भाऊजींना पण स्वच्छता आवडते ना. अगं उर्मिला, आपलं घर स्वच्छ आणि चकाचकच आहे की. पण मोठ्या तुम्हाला माहितीये ना इंद्रा भाऊजींना स्वच्छता किती आवडते ते. त्यासाठीच मी कमलाक्कांना सांगून एक जणीला इथे बोलावून घेतलंय. ती घराची सगळी साफसफाई करून दे आणि त्यानिमित्तानं घराची स्वच्छता पण होईल ना, हो की नाही? अगं उर्मिला, अगं थोडेच तर दिवस झालेत, अख्खा बंगला साफ करून घेतलाय मी. हो आई, पण घराच्या मागच्या बाजूला आणि स्टोर रूम मध्ये थोडी सफाईची गरज आहे. पहिली तिला जबाबदारी घ्यायची ना, घेऊ दे, होऊ दे तिच्या मनासारखं. तू घे ग बाई साफ करून सगळं. हो सर, ऑर्डरच्या दिवशी जनरेटर बंद नव्हता पडला, कोणीतरी बंद पाडला होता. काहीतरी गडबड आहे. कसली गडबड? इंद्रा भाऊजी, तुम्हाला जर स्वच्छता नको असेल तर मग. नाही वहिनी, मी घराबद्दल नाही बोलतोय, मी फॅक्टरीतला बोलतोय. फॅक्टरीत कसली गडबड? ती राणी जे काही बोलली आहे ते अजूनही माझ्या डोक्यातनं जात नाहीये विक्रा. कमॉन इंद्रा, तू राणीचं कसलं मनावर घेतोयस? ती कशी असली तरी एवढं मोठं स्टेटमेंट ती उगाच नाही करणार विक्रा. आय थिंक वी शुड फाइंड आउट की लाईट गेली होती की खरंच कोणी घालवली होती. खरंच कोणी घालवली होती. हे बघ, मला असं वाटतंय ना, त्या दिवशी कोणीतरी हे मुद्दाम केलं होतं गोट्या. हे असं होऊच शकत नाही. अरे भावा, पण काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम असेल ना. टेक्निकल प्रॉब्लेम असता तर वायरी जळाल्या असत्या, हे ना, त्यांचं काहीतरी झालं असतं. तिकडून डायरेक्ट वायरी गायब होत्या. खोट्या नाही, याच्या मागे नक्की कोणतरी आहे. आणि तो डीपी एकदम खाक, एकदम काळा. कस काय बे? अरे शक्य आहे. अगं पण हे कुणी केलंय हे कसं शोधणार आपण? आज तर तू चालली बंगल्यात काम करायला. ए भाई, हे बघ, हे मी नाही करणार आहे. माझ्याकडे एक खमका माणूस आहे. बेस्ट, आपण हे काम रतनला देऊ. हा? रतन नाही, गोट्या. तू करणार आहे हे. कोण? मी? नाही इडीबिडी झाली काय? नाही बाबा, आपण नाही करणार. मी चाललो. नाही अगं मला नाही जमणार, मी नाही करणार. अरे तू येड आहे काय? अरे भावा, तू वाघ आहे, तू वाघ. हाड, काही वाघ विक काय नाही. मी ससाई, मी पळून जातो लगेच. मी नाही बाबा, मला नाही जमणार, मी जाते. कुठे थांब. अरे भावा, तू शिलेदार आहे माझा. अगं काय शिलेदार बिलेदार, हे सगळं बोलायला बरं आहे, लढाईत नाही. मी नाही. अरे गोट्या, तू नाही करणार तर मग अजून कोण करल? हीच का दोस्ती? काय बाबा, एकटीला टाकलं. हा गप आता सेंटी टाकू नको. करतो मी. हा बात. आता हे बघ, ऐक, मी बंगल्यावर चालले काम करायला. तू तिकडं जायचं आणि तुला जो पुरावा मिळेल हा एकदम लक्ष ठेवून बघायचं. जे काय तुला तिकडं सापडेल त्याचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट मला द्यायचा. हा, आपल्यामध्ये कोणी आलं नाही पाहिजे. एकदम लक्ष ठेवायचं गोट्या. पण आपल्याला हे काम जपून करावं लागेल. परत उगाच कोणी बघितलं ना, काहीतरी घोळ व्हायचा. ते काय नाही होणार. तू तुझं काम नीट कर बास. मग अरे गोट्या, आता ही फॅक्टरी आपली फॅमिली आहे यार, है ना. मग फॅमिलीसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि आपल्या फॅमिलीवरती जो वाकडी नजर ठेवल ना, त्याला धरून त्याची नजर सरळ केली पाहिजे. बरोबर भावा, तू बघच आता मी कसं मिशन कंप्लीट करतो ते. चल येईना फास्ट तू. राणे, माझं काहीतरी बरं वाईट झालं तर माझा फोटो स्टेटस ठेवशील.
सांगतो तुला फोन करतो. आई मी येतो ग. काकी येतो. काय रे अजित, आता हा कसला नवीन प्रयोग? अहो काकी, ते अजित ब्रोचं नवीन इन्व्हेन्शन आहे. अगं बाई, हे असलं लाल पाणी? हे नुसतं लाल पाणी नाहीये, मग ह्यात औषध आहे जंतू आणि कीटकांचं. अगं बाई, म्हणजे कीटक पण आजारी पडतात होय? अहो काकी, आई, त्यांना बरं करायचं औषध नाहीये हे, त्यांना नष्ट करायचं औषध आहे. आज मी जरा बाहेर फवारून बघतो, त्याने झुरळ आणि पाली आत येणार नाहीत असा मला थोडा अंदाज आहे. म्हणजे खरंच आता आपल्या घरामध्ये झुरळ आणि पाली येणार नाहीत? आता मला हे औषध मारल्यावरच कळेल. बरं बरं, चांगले, चालू दे तुझं. आलोच मी. सॉरी मी ते राणी केमिकलचं काय चाललंय इथे? अगं वहिनी ते एक मिनिट. तुला कमलाक्काने पाठवलं नाही इथे काम करायला? हो, मग एवढा उशीर का झाला? मला याच वेळेला यायला सांगितलं होतं. उशीर न झाला. आता इथे बोलण्यात वेळ घालवणार आहेस का? जा कामाला लाग. अजित दादा, माझे हात. ये, तुला मी वॉश बेसिन दाखवतो. दादू. दादाश्री, हा तुमचा फोन जो माझ्याकडेच राहिला होता. थँक्यू. मी थोड्या फॅक्टरीच्या कामांच्या गडबडीत होतो म्हणून विसरलो. दॅट आय गॉट इट ब्रो. पण दादू, या वयात माणसं प्रेमात पडतात, पण माझा दादू फॅक्टरीच्या ऑर्डर्स, प्रॉफिट यांच्या प्रेमात पडलाय. कसं होणार आहे तुझं यार? मला ना तुझी खूप काळजी वाटते दादू. ओ रील स्टार, जरा आजूबाजूला बघा जगात काय सुरू आहे आणि थोडा अभ्यासाकडे फोकस करा. या प्रेमासारख्या फालतूपणावर नाही, समजलं ना? आणि माझी काळजी घ्यायला मी समर्थ आहे. तुम्ही स्वतःची काळजी घ्या. चला निघा. अँग्री बर्ड. तू इथे काय करतेस? या मुलीला इथे पुन्हा कोणी बोलवलंय? मॅडम, कमलाक्काने साफसफाईच्या कामासाठी पाठवलं होतं. साफसफाईसाठी का साफ गोष्टी खराब करण्यासाठी बोलवलंय? वाव मम्मा, किती सुंदर आणि एस्थेटिक हात म्हटले ताणीचे. अगं ते नाही का लग्नानंतर नवरीचे हात उमटवतात ना, एक्झॅक्ट तसे. चिकू, काहीतरी मूर्खासारखं काय बोलतेस? ही आणि या घरची नवरी? शी. आणि काय ग मुली, तुला नीट काम करता येतच नाही का? मॅडम सॉरी, ते माझा पाय अडखळला आणि मग मी तोल सावरायला गेले तर ते
भिंतीवरती हात उमटले. सतत वेंधळेपणा असतोच ना तुझ्याकडे. हा, आधी काय तर माझ्या इंद्राला पाडलंस, आता काय तर हे डाग उमटवलेस. काकी मीच धडकलो, माझ्याच केमिकलच्या पाण्यामुळे तिच्या हाताचे ठसे उमटले. सॉरी. अजित तू शांत बसा. या मूर्ख मुलीला पाठीशी अजिबात घालू नकोस. एक नंबरची बिंडोक मुलगी आहे ही. हिनं आधी इंदिरा भाऊजींचे कपडे खराब केले आणि आता बंगल्याची भिंत खराब केली. ही असली गरीब माणसं असतात ना, त्यांना श्रीमंत लोकांची श्रीमंती अजिबात पचत नाही. ओ मॅडम, बस बस, आता सगळ्यात आधी हे सगळं घाण केलंस ना ते स्वच्छ करायचं. आणि जोपर्यंत या भिंतीवरचे डाग जात नाहीत तोपर्यंत जेवण तर लांबच, साधं पाणीही मागायचं नाही, मिळणार नाही. लाग कामाला. चिकू चल. असंच कुठे वाचला. हात पाठीवर निघायच्या आधी कलटी मारली पाहिजे. हे काम आपल्याला नाही जमणार. हे राणी सारख्या वाघिणीच काम आहे. कोणी बघितलं तर चला. नाही नाही, राणी काय म्हणली होती? राणी म्हणली होती काय पण झालं तरी हार मानायची नाही गोट्या. मी हार नाही मानणार. पण कोणाला तरी दिसलो तर माझ्या फोटोला हार घालायची वेळ येईल. अगो बाबा, चला, राणीच करू शकते पण लग्न नाही होणार. काय आहे? केव्हाच घासते तरी निघत नाही. हाय का आता पाणी पण संपलंय. राणी, हो अजित दादा, तुम्ही कशाला आणलं? अहो मी जातच होते. अगं असू दे, घे. आणि राणी सॉरी, हा सगळा गोंधळ माझ्यामुळेच झाला. अहो नाही नाही, तुम्ही कशाला सॉरी? अहो घडणाऱ्या गोष्टी घडतातच, आपल्या हातात थोडी असतं सगळं. आणि माझी पण चूक होतीच की. आपल्या दोघांची पण चूक होती. आणि अजित दादा तुम्ही काय टाकलं होतं त्याच्यात? अहो ते डाग निघतच नाहीये. आणि माझा हात पण बघा ना, त्याचा रंग पण जात नाही. मी एक इन्व्हेन्शन करत होतो. आपल्या घरात ते झुरळ पाली वगैरे येऊ नयेत म्हणून मी ते पाण्यात केमिकल टाकलं होतं. आता ते ठसे जाणं जरा मुश्किलच वाटतंय मला. हाय का आता
आपण मालती मॅडम तर बोलल्या की सगळे डाग गेले पाहिजे. आता काय करायचं? तू नको टेन्शन घेऊ, मी बोलतो काकीशी. काय अजित, काय झालं? काकी, तू राणीला ठसे काढायला सांगितलेस ना? अगं त्या पाण्यात मी केमिकल टाकलं होतं. आता ते ठसे जाणार नाहीत असं मला तर वाटतंय. म्हणजे माझ्या घराच्या भिंतीवर या मुलीच्या हाताचे ठसे हे असेच राहणार आहेत? सध्या आता काहीच पर्याय नाहीये. अजित, काय करायचं तुझं? मुळात मी तुला किती वेळा सांगितलंय असले भलते सलते प्रयोग नको करूस. जरा कामधंद्याचं बघ. बरं, त्यात ही अशी वेंधळी माणसं कामं वाढवतात. काय करू रे अजित मी तुझं? आणि तू काय आमच्या घरातल्या गप्पा ऐकत बसलेस? तुला इथे गप्पा ऐकायला बोलावलंय का? हे भिंतीवरचे डाग निघत नाहीयेत ना, तर जा लॉन साफ करून घे. निघ. अगं उर्मिला वहिनी, बाहेर किती ऊन पडलंय. मग ऊन येतं काय करू? तिला आतमध्ये खोलीमध्ये नेऊन AC लावून आराम करायला देऊ का? हा, नोकर आहे ती, आणि नोकरांनी नोकरासारखंच राहायचं असतं. तिला फॅक्टरीमधून इथे कामासाठी पाठवलंय, मग ते काम कुठलं का असेना तिला करावंच लागेल. घरात खूप कामं पडलीत, जा कामं करून घे. आणि अजित, तिचं काम ती करेल, तू आज चल. उगाच लष्कराच्या भाकऱ्या बाजू नकोस. गोट्या तिकडे काय करत असेल? त्याला विचारलं पाहिजे. फोन करते त्याला, है ना? राणी, हॅलो. हा हॅलो गोट्या, काय क्लू मिळाला का? अरे बरं झालं तुझा फोन आला, मी तुलाच फोन करणार. तू काय झालं? अरे इथं काय कळेना मला. हे काम वाटतं तितकं सोपं नाही. तू पाहिजे इथं भावा. हाय का आता? अरे मी इथं अडकली आहे ना बंगल्यात, मी कसं येणार? तुझ्याशिवाय होणार नाही हे. बरं थांब, काहीतरी करते आणि येते. अगं नाही, म्हणजे लगेच असं अर्जंट नको येऊ. उगाच कमला काला कळलं तर आडा व्हायचा. अरे गोट्या, मी आहे ना, तू नको काळजी करू, मी येते, थांब. अगं राणी, शेवटी या उर्मिला ना तुला कामाला लावलं तर बघा कुठपर्यंत तुझं काम आलंय ते. बहिणी ऐक ना. ही कशाला इथे आली आहे? अगं माझं तुझ्याकडे काम होतं. बोल ना चिकू. बहिणी मला सेफ्टी पिन दे ना. सेफ्टी पिन? माझ्याकडे नाहीये सेफ्टी पिन वगैरे काही. अगं बाई. वहिनी, हा तू सारखे बाहेर काय बघतीयस? कोण येणार आहे का? नाही नाही, कोणी येत वगैरे नाहीये. हा चिकू, अगं खरंच नाहीये माझ्याकडे. तुला सेफ्टी पिन हवंय ना, जा मोठ्यांकडे जा, त्यांच्याकडे असेल तर देतील तुला. हा अगं मी त्यांच्याकडे गेले होते पण ते कामात आहेत म्हणून मी तुझ्याकडे आली आहे. दे ना पटकन प्लीज. वहिनी मी तुझ्याकडे खूप फोप्सने आली होती यार. जाऊ दे, माझे मी बघते. थँक्यू. पावट चिकूमुळे माझा वेळ गेला. ही राणी कुठे दिसत नाहीये. घरी गेली की काय? लकवा मारलाय का काय तुझ्या हाताला? हात चालू की पटापट. अशानं कधी काम होणार आहे तुझा? आणि एवढंच काम नाही, समधी साफसफाई करायची आहे. आणि मी माग येस्तवर हे सगळं उरकलं पाहिजे, कळालं काय? तुझ्यातून देऊ. ते बघ कमला का
हात चालव पटपट. काम करायला नको, फुक्कटचा पगार पाहिजे नुसता. आवर तू पण. बरं झालं बाबा तू ओढलं, नाहीतर हिने जर आज पाहिलं असतं ना तर लफडात झाला असता. अरे मग आपला भाऊ संकटात असताना गोट्या मदतीला येणार नाही असं कधी होईल का? आणि आपला पण भाऊ प्रॉब्लेम मध्ये असताना राणी येणार नाही असं कसं होईल? बरं बोल काय झालं? अगं मला इथं काहीच सुधरना. इथं राणीच नाही, युद्धावर नुसतं सैनिक काय लढणार आहे? आला मोठा लढणारा. बरं चल आपण त्या जनरेटर कडे जाऊन बघू काय झालंय ना नेमकं. पण कमला का? अरे आता ती गेली ते बघ, ती त्या बायकांना कशी ओरडती. ओरडणं म्हणजे तिचं फेवरेट काम. आता किती लवकर येत नसते. चल तू घाबरू नको, आपण पटकन जाऊन पटकन ये. चला फॉलो मी. ओके चला फॉलो मी. अरे कुठे? आता 6वा लेफ्ट मारलाय. कुठे? हा इकडे झाडांच्या मध्ये. अरे हिरवं झाड. हॅलो. हा तो दिसला इकडे. यार हा काय दादा कळलं का कोणी काढल्या वायरी? नाही ना, एवढंच कसं लागल. मी ते मला सोडकत बसू का माझंच काम करू तूच सांग. परत कामात काय मागं पुढे झालं तर इंद्रा सर किती भडकतात बघितले ना तू. हा मला माहित आहे ना ते कारला किती भडकलं होतं याच्यावर. तुम्ही जा, आम्ही बघतो काय करायचं. बरं गोट्या मला सांग, शॉर्ट सर्किट कशा कशामुळे होतो? अगं ते मला काय माहिती, मला फक्त पाना स्क्रू ड्रायव्हर तसलं माहिती आहे. हा पण एक माणूस आहे जो आपल्याला सांगू शकतो. रतन बोला काय काम आहे? मला सांग, शॉर्ट सर्किट कोणत्या कोणत्या कारणांमुळे होतं? शॉर्ट सर्किट तसं तर 2 कनेक्शन झालं तर होतं, पण मी डीपी जवळ जाऊन बघितलं 2 कनेक्शन मुळे हे शॉर्ट सर्किट झालेलंच नाही. मग पाण्यामुळे झाले. पाण्यामुळं? हो पाण्यामुळं? अरे हो पाण्यामुळे झालंय. अरे पण तिकडे पाणी जायचा काही चान्सच नाहीये. हा आणि पाऊस पण नाही झाला. हो पण मी तिथं जाऊन बघितलं की डीपी कुठं काही लिकेज आहे का, मग तिथं डीपी पण काही लिकेज नाही. मग तर 100% कोणीतरी वरतून पाणी टाकलं असेल. राणे म्हणजे बघ की केवढं खतरनाक प्लॅनिंग केलंय. तिकडे जनरेटरच्या वायरी कापल्या, तिकडे डीपी पाणी टाकले. आणि तुला सांगू का, अरे केटी सरांना सांगून मी ते सीसीटीव्हीचं फुटेज पाहिलं. अरे त्याच वेळेला ते कनेक्शन घालवलेलं आहे कोणीतरी. म्हणजे हे कोणीतरी मुद्दाम केलेलं आहे. राणे आपण ना जाऊन इंदिरा सरांना नाहीतर विक्रांत सरांना सांगू डायरेक्ट. चल. अरे गोट्या त्याचा काय उपयोग होणार आहे? मी आधी पण केलं की हे, पण ते आपल्यावरती विश्वास ठेवणार नाही जोपर्यंत आपल्याकडे कुठला ठोस पुरावा नाहीये. बरं मग आता काय करायचं? आता काय नाही, आपलं जसं ठरलंय तसं आपण पुरावे गोळा करायचे. हा जोपर्यंत आपल्या हातात पुरावे येत नाही तोपर्यंत आपण कोणाला काहीच सांगायचं नाही. बरं गोट्या, आता तो डीपी पाशी जा आणि तिकडं कुठं पाण्याचं काय लिकेज आहे का, पाण्याचं काय नळ बिळ ते सगळं शोधून काढ. ठीक आहे? रतन तू जाऊन जनरेटर कडे कुठं काय पुरावे सापडतायत का अजून ते बघायचे. आणि मी बंगल्यावर जाते. चला फॉलो मी. ओके. बंगल्यावरती गेलं पाहिजे, नाही तर मला ती मॅडम आहे ना मस्कन अंगावरती येतात. संध्याकाळी मला अड्ड्यावर भेट. ठीक आहे? चल चल बाय बाय बाय.